हा चहा तिथे ठेव आणि मगाशी सांगितलेलं काम केलंस का? Congratulations and celebrations, आया हूँ मैं यहाँ पे पहली बार। अरे क्या बात है सर, नया ऑफिस नया बिझनेस है। बरं आलेल्या पाहुण्यांना चहा कॉफी काहीतरी सांग। जाऊ दे, तुम्हाला काही सांगण्याची इच्छा नाही, पण मी रिकाम्या हाताने आलो नाहीये। तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलंय, हा चेक। तुझ्या बायकोनी मला परत दिलेला हा चेक धरा साहेब। शमिकाने? तिने तुला का चेक दिला? नाही, ऍक्च्युली हा चेक मी तिला दिला होता, म्हटलं तुझी मदत करूया, पण तिने तो मला चेक परत केला, वर माझा इन्सल्टही केला आणि मला म्हणाली की हे जे झिरोज आहेत ना, हे झिरोज हे तू आहेस। तू म्हणजे मी। वर मला असंही म्हणाली की या झिरोजच्या मागे एखादा डेफिनेट आकडा लागत नाही ना, तोपर्यंत याची व्हॅल्यू झिरोच असते, वगैरे वगैरे। सी अभिजित पेन साहेब, मी काय तिच्या बोलण्याचं वाईट मानून घेतलं नाही, काय आफ्टर ऑल आपली भाभी आहे यार, आणि आपण सगळेच झिरो आहोत रे। हिरो बनण्यासाठी त्या एका माणसाची मदत घ्यावीच लागते, ती डील यार। तर भात चेक तिने मला परत केलेला, आम्ही तुला परत करायला आलो। नाही, तू काय बोलतोयस कळतंय असं वाटतंय मला। नाही, शमिका म्हटली ते बरोबरच होतं, तू एक लूजर आहेस आणि एक मोठा बिग झिरो। नाही 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 अभिजित पेंडसे, जर मी लूजर आहे ना तर तू सुद्धा तेच आहेस, आणि मी जर झिरो आहे ना तर तू सुद्धा खूप मोठा झिरोच आहे, आणि जर मी अनिरुद्ध राजेंची मदत घेतली आहे ना तर आज तू सुद्धा त्यांच्याच जीवावर ही स्टाईल मारतोय, कळलं? तोंड बंद ठेव जय। जगात शेवटचा ऑप्शन जरी उरला ना तरी मी त्या माणसाची मदत कधीच नाही घेणार। असं तू म्हणतोयस? शमिकेला जाऊन विचार ना, गॅरेंटर म्हणून कोण होतं ते। बँक मॅनेजरला जाऊन विचार की गॅरेंटर कोण होतं, तुझं लोन इतकं सटक्यात अप्रूव्ह कसं काय झालं? कारण अनिरुद्ध राजे हे गॅरेंटर म्हणून उभे राहिले होते म्हणून, कळलं? इट सीम्स तुला या सगळ्या गोष्टी माहिती नाही, सो सॅड। एनिवेज, तू हे सगळं खरं खोटं करू शकतोस, आणि इथून पुढे दुसऱ्यांना बोलण्याच्या आधी ना आपले स्वतःचे पाय किती गाळात आहेत ना हे आधी बघत जा। Congratulations and celebrations, आया हूँ मैं यहाँ पे पहली बार। इतकी पुस्तकं भरतोय मी, एवढं सगळं करून लेक्चर बंकच करणार आहे काय? अरे बहिणी, काय रे? क्या बात है, आज ड्रेस कसं काय? काय नाही, काल अभिने फरमान काढलं की इथून पुढे फक्त साड्याने नेसायच्या, पंजाबी ड्रेस सुद्धा वापरायचा। वा, आणि आजी? आजींना पण सांगून टाकलंय। व्हेरी गुड, हे बेस्ट केलं अभिने। पण वहिनी भारी दिसताय तुम्ही ड्रेस मध्ये। थँक्यू। बरं ते जाऊ दे, तुम्ही कशासाठी आला होतात? अरे हो, मी हे म्हणत होते की एवढी पुस्तकं खरंच का नेतोस तू? त्यापेक्षा ना 4 डबे घालून दे तुझ्या बॅगेत, म्हणजे काय, एकतर सकाळी ब्रेकफास्ट तू करत नाहीस, दुपारी काय जेवतोस कुणाला माहित नाही, संध्याकाळी रिहर्सल झाली की तू वडापाव खात असणार, बरोबर, आणि रात्रीपर्यंत लायब्ररीत असतोस तू, त्यापेक्षा 4 डबे ने ना। म्हणजे आज पण तू बनवलंय? हो। काय दिलंय डब्यात? विशेष काय नाही, आज सकाळी ना मी नाश्त्याला आलूचे पराठे केले होते, ऐक ना, ते पण दिले, आणि त्याचबरोबर लोणचं, दही आणि शेंगदाण्याची चटणी पण दिली। क्या बात आहे वहिनी। वहिनी मग आज खरंच 4 डबे लागतील, 4 वेळेसाठी नाही, एकाच वेळेसाठी, कारण आम्ही 4 जण असतो ना, बाकीचे साले सगळे भुक्कड आहेत, ते सगळे माझ्या डब्यावर टपलेले असतात, म्हणजे आता त्याच्यात पुन्हा ते लाईटवाले, स्पॉटवाले, कॅमेरेवाले, नाटकवाले सगळे ऍड झाले। तुम्हाला माहिती, या सगळ्यांची नजर माझ्या डब्यावर असते। आणि परवा काय दिलं होतं डब्यात तू? परवा साबुदाण्याचं थालीपीठ। करेक्ट, इतके अप्रतिम झाले होते वहिनी ते। नाही खरंच सांगतोय मी तुम्हाला एक आयडिया सांगू, तुम्ही ना त्या बराक ओबामाला हे पराठे खाऊ घाला। काय? म्हणजे तो काय करेल, भारताला महासत्ता घोषित करेल। अरे खरंच, तुम्हाला खरं सांगतो,
प्रिन्स चार्ल्सला जर या थालपिठांची चव माहिती असली असती ना, त्यांनी त्याच्या पोराच्या लग्नात हाच मेनू ठेवला असता. अरे चंदू काय बोलतोस तू? खरंच सांगतोय, अशी चव आहे तुझ्या हाताला, मी खोटं नाही बोलत आहे. आणि परवाच्या दिवशी मला मोजून 4 घास खायला मिळाले. इतके तुटून पडले होते सगळे. नाही, हे सगळं मी या भारतात येऊन, या घरात येऊन शिकले म्हणून. बरं खरंच देऊ का आणखी पराठे? हे बघ, एवढं सगळं देऊन जर तू खाणार नसेल तर फायदा काय? मी पटकन दुसरा डबा आणते. नको, इथे बस. किती करशील तू? अगं तू आधीच माझ्यासाठी, माझ्या घरच्यांसाठी, अभ्यासाठी, सगळ्यांसाठी करतच असते. पण वहिनी खरंच एक सांगू, जेव्हा मला अभय म्हणाला होता ना की तू येणार आहे वगैरे आहेस, तेव्हा मी अभयला म्हणलं सुद्धा की तू काय असं ते छान पुरणाची पोळी आणि पोहे सोडून ह्या बर्गरच्या मागे लागल्यास. पण नाही, मी स्वतः जेव्हा तुला अनुभवलं ना, तेव्हा मला खरंच असं वाटलं की तू मुळात इथलीच आहेस, तुझ्यावर संस्कार इथलेच आहेत. म्हणजे एखादं रोपटं कसं आपण एखाद्या ठिकाणाहून घ्यावं आणि दुसरीकडे नेऊन पेरावं, तसं तू मुळात इथलीच आहेस हे जाणवत होतं. आणि त्याही नंतर तू तिथनं आल्यानंतर आभ्याला, इथल्या घराला ज्या प्रकारे छान सांभाळून घेतलंस ना, ते तर खरंच ग्रेट आहे. म्हणजे मला खात्रीच नव्हती की तू एवढं सगळं हे छान हाताळू शकशील. म्हणजे मलाच काय, माझ्या आईला सुद्धा असं वाटलं होतं की तुझे खूप नखरे असतील. मला प्यायला मिनरल वॉटरच हवं, माझ्या बेडरूम मध्ये एसीच हवा, हे असं सगळं काय असेल. पण वहिनी मला खरंच कमाल वाटते तुझी. म्हणजे तिथे डायनिंग टेबलचा वापर करणारी मुलगी आमच्या घरात येऊन इथे अगदी साधेपणाने पाटावर सुद्धा तितक्याच सहजपणे बसली. खरंच वहिनी तू खूप वेगळी आहेस. आय एम प्राऊड ऑफ यू. बरं असो, किती तुम्ही गप्पा मारत बसता. मला लेक्चर्स आहेत, सगळी नाटकाची तालीम आहे. चला मी पळतो. आणि हो, थँक्स फॉर द डबा. अरे बाय. thanks चला मी निघालो. हो बाय. आणि नीट ये, नीट जा, हो, हो, हो. लवकर ये. मला पण खूप अभिमान वाटतो की मी या घरची सून आहे. या पेंडसे, काय सेवा करू तुमची? माझ्या लोनसाठी मिस्टर अनिरुद्ध राजे गॅरेंटर आहे. म्हणजे त्याचं काय साहेब? तुम्ही आधी बसा जरा इथे. मी इथे बसण्यासाठी नाही आलेलो. मला फक्त हे सांगा की माझ्या लोनसाठी गॅरेंटर कोण आहे? हो, अनिरुद्ध राजेच गॅरेंटर आहे. मिस्टर अभिजित, मला मान्य आहे की हे मी तुमच्यापासून लपवलं, पण तुमच्या या चांगल्या प्रोजेक्टला कोणीतरी पाठिंबा देऊन सुरू करावं अशी माझी इच्छा होतीच. राजेंनी गॅरेंटर राहताना सांगितलं होतं की हे तुम्हाला काही कळता कामा नये. ते इतके मोठे बिझनेसमॅन आहेत, त्यांचे करोडोंचे डील्स असताना मी त्यांना नाही म्हणूच शकत नव्हतो. शिवाय हेही खरंच आहे की ते नसते तर तुमचं लोन पास होऊ शकलं नसतं. आणि हे सिक्रेट मी, अनिरुद्ध राजे आणि तुमची वाईफ सोडून इतर कोणालाही माहीत नाही. त्यांनीही सांगितलं होतं की हे इतर कोणालाही किंवा तुम्हालाही काही कळता कामा नये. या सगळ्यामुळे माझे हात बांधलेले होते साहेब, माफ करा मला.
अभि, अरे अरे अभि, तू आता कसं काय आलास यावेळी? तुला माहिती होतं ना शमिका, अभि, तुला सगळं माहिती होतं की नाही शमिका? तू लोन विषयी बोलतोस का? तुला सगळं माहिती होतं आणि माहिती आहे शमिका. जणू काही काहीच माहिती नाही असा भोळा चेहरा करून का उभी आहेस माझ्या समोर? का नाही मला सांगितलंस की मला लोन मिळालं कारण गॅरंटर म्हणून तुझे? अभि, अभि, आय एम सॉरी. हे बघ, मला अनेकदा वाटून गेलं की मी तुला सांगावं पण नाही सांगितलंस, हो ना? का? मला उत्तर हवंय शमिका. तुला माहिती आहे ना, तुझ्या वडिलांच्या नावाच्या नुसत्या उल्लेखाने सुद्धा, आणि इथे मी जे स्वप्न उभं करायला निघालोय त्याचा पायाच कमकुवत आहे हे कळल्यानंतर मला काय वाटलं असेल? परत एकदा त्यांच्या उपकारांवर मी माझं स्वप्न उभं करणार होतो. काय वाटतं त्यांना की त्यांच्याकडच्या अमाप पैशाने काय वाटेल ते विकत घेऊ शकतात ते? माणसांची अब्रू, माणसांचा मान काय वाटेल ते? बरोबर आहे, जयला ऑफिस घेऊन देऊन त्यांनी दाखवून दिलंच की माणसं सुद्धा विकत घेऊ शकतात ना ते. आणि आता ते माझं यश विकत घ्यायला निघाले होते. आणि हे सगळं तुला माहिती असूनही तू मला? अभि, अभि, असं नाहीये, असं खरंच काही नाहीये. हे बघ, माझ्या इतकीच त्यांची इच्छा आहे की तुझ्या मार्गात येणारे सगळे अडथळे दूर व्हावेत, तुझी स्वप्न पूर्ण व्हावीत, अशीच त्यांची इच्छा आहे. त्यांचा हेतू खूप चांगला होता. अभि, हेतू चांगला होता? माझी परीक्षा घेताना त्यांचा हेतू चांगलाच होता ना. पण त्याच चांगल्या हेतूमुळे एक चांगलं घर उद्ध्वस्त होता होता वाचलंय शमिका. कसा विश्वास ठेवू मी त्यांच्यावर? आणि आता तुझ्यावर तरी कसा विश्वास ठेवू? अभि, अभि, तू माझं ऐक तरी. हे बघ, मी तुला सांगितलं नाही कारण मी बघत होते तू किती खुश आहेस, आपल्या घरचे किती खुश आहेत. तू तुझं काम सुरू केलंय, तुझ्या स्वप्नांविषयी तू किती भरभरून बोलतोयस. आणि अशात जर मी तुला सांगितलं असतं तर मी ते लोन नाकारलं असतं, हो ना? अभि, अभि, प्लीज, हे बघ, असं नको करूस. माझं निदान एकदा ऐक तरी. असं खरंच काहीच नाहीये. मी तुला लोन विषयी सांगितलं नाही कारण मी बघत होते की तू किती खुश आहेस, आपल्या घरचे किती खुश आहेत. तू तुझ्या कामानं सुरुवात केली आहे, तुझ्या स्वप्नांविषयी किती भरभरून बोलतोयस तू. तुझा आत्मविश्वास वाढलाय आणि अशा वेळी जर मी लोन बद्दल सांगितलं असतं तर मी ते लोन नाकारलं असतं, बरोबर ना? कारण स्वतःच्या हिमतीवर काही करण्याची माझी धमकच नाहीये. शमिका, तुझ्या वडिलांच्या मदतीने साकार केलेलं माझं स्वप्न मी अभिमानानं मिरवेल असं वाटलंच कसं तुला? याचा अर्थ तू मला ओळखतच नाहीस असा होतो. अभि, तू का नाही समजून घेते? हे बघ, डॅडना पश्चाताप झाला त्यांनी जे काही केलं त्याचा. हा सगळा गिल्ट आहे त्यांचा आणि त्यांच्या चुकीची भरपाई ते अशा पद्धतीने करू पाहतात. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. डॅडने जे काही केलं त्याने फक्त तुझी मदत करू पाहत. माझ्या स्वाभिमानाला ठेच लागेल असं काहीही केल्याने तुझी मदत कशी काय होऊ शकते शमिका? गिल्ट वाटून, पश्चाताप वाटून गेलेले दिवस, गेलेला मान परत येत नाही शमिका. आणि हे सगळं तुला माहिती असून तू त्यांचं समर्थन करतेस म्हणजे तुझा त्यांना सपोर्ट आहे. काय म्हणाले ते मॅनेजर की सर तुमच्या वाईफनेच आम्हाला रिक्वेस्ट केली आहे की हे प्लीज सांगू नका. वाह, म्हणजे सगळे मला मदत करतायत आणि असं दाखवतायत की बाळा हे सगळं तूच केलंस, हा, आम्ही काहीच नाही केलं याच्यामध्ये. आणि हे जेव्हा त्या माणसाला कळतं तेव्हा त्याला किती बावळट असल्यासारखं वाटतं. कळतंय का तुला शमिका की मी असल्या या दुबळ्या मदतीवर माझं स्वप्न पूर्ण करू बघतोय? नाही, इतरांनी हे केलं ना त्यात काही वेगळं नाहीये, पण तू माझी बायको असून तू असं वागलीस ना याचं मला जास्त वाईट वाटतंय. माझे
शमिका, ए शमिका, चल पटकन. तुला सुरळीच्या वड्या करून बघायच्या होत्या ना. सगळी तयारी करून ठेवली मी. पटकन चल, करून बघूया. स्वरा झोपले, होऊन जाईल पटकन. हो आई, मला अभिने जरा काही मेल चेक करायला लावल्या होत्या, त्या करून मग येते मी. बर, पण लवकर ये. स्वरा उठली तर पंचायत होईल. हो, आलेच. आता तुला कसं समजावू अभि? यात तुला दुखवायचा हेतू कुणाचाच नव्हता, ना डॅडचा न माझा. अभि प्लीज फोन उचल, प्लीज. मला आत्ता बोलायचं आहे तुझ्याशी. न जाणू तू आता काय काय उलट सुलट विचार करत असशील. कसं बोलू मी, काय करू? फोन तरी उचल ना रे. कपडे काढले आणि मग पाऊस आला ते बरं झालं. शमिका, काय झालं? आई, मी विचार करत होते की अभिजितच्या ऑफिसमध्ये डबा देऊन देऊ का? काय झालंय, जेवणाची वेळ पण झाली आणि त्याच्या ऑफिसच्या आसपास काय खायला मिळतं की नाही तेही माहिती नाही ना. सकाळी मला वाटलं खरं काहीतरी बिनसलंय म्हणून. मी डबा घेऊन जातोस का विचारलं, काही खाऊन जातोस का विचारलं, तर काही उत्तरच दिलं नाही. जा जा, डबा घेऊन जा. दोघंही शांतपणे बसून आरामात जेवा. आले आई. अभि कुठे आहेस तू? आणि फोन का ऑफ आहे याचा? मी काय करू? मला ओके, चंदूला फोन करायला हवा. अरे आलो, एक मिनिट, फोन आला. हॅलो 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 चंदू, तू अभिला कुठे पाहिलंस का रे? म्हणजे तो कुठे गेलाय तुला काही माहिती आहे? वहिनी, काय झालं? तुमचा आवाज असा काय येतोय? नाही, काय नाही. तुझं लास्ट बोलणं कधी झालं त्याच्याशी? नाही, ऐका ना, मी इथे रिहर्सल मध्येच असल्यामुळे फार वेळ झाला आमचं बोलणं नाही झालंय. पण काही प्रॉब्लेम आहे का? नाही, काय नाही. मी तुला नंतर फोन करू का? चालेल? ओके, बाय. अहो वहिनी, ओ गॉड, अभि कुठे गेला असेल? माझा फोन सुद्धा नाही उचलत आहे. अभि रागाच्या भरात डॅडकडे तर नसेल ना गेला? नाही, मी असं नाही होऊ देणार. बाप्पा, प्लीज सांभाळून घे. मला आत्ताच्या आत्ता डॅडकडे जायला हवं.